नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्हालाही अजून मार्चचा 1500 रुपये जो वितरण आहे, जो हप्ता मिळतो लाडकी बहीण योजनेमध्ये, तो मिळालेला नाही आहे का? तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे पैसे नक्की कधी येणार आहेत आणि कोणाला मिळणार आणि कोणाचे अडकणार. ओके, आता पॉईंट नंबर जर 1 सांगायचा झाला तर मार्च हप्ता अजून का आला नाही, याचं जर कारण सांगायचं झालं तर सर्वात आधी हा महत्त्वाचा प्रश्न आहे की मार्चचा हप्ता अजून का आलेला नाही आहे. तर याची 3 मोठी कारणं आहेत बघा. पहिली तर आहे, अनेक महिलांचे KYC अजून कंप्लीटच झालेलं नाही आहे. काहींचे बँक खाते DBTसाठी ॲक्टिव्ह नाही आहे, म्हणून सरकार सध्या व्हेरिफिकेशन प्रोसेस करत आहे. ओके, म्हणजेच की पैसे आता सध्या थांबवले गेले आहेत पण बंद झालेले नाही आहेत. ओके, त्यामुळे KYC प्रोसेस म्हणजेच की 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला वाट बघावीच लागणार. ओके, आता पॉईंट नंबर 2 आहे की KYC इतकं महत्त्वाचं तरी का आहे. ओके, KYC इतकी तरी महत्त्वाची का झालेली आहे. ओके, सी सरकारने आता क्लिअर सांगितलेलं आहे की 30 एप्रिल 2026 ही KYCची अंतिम तारीख आहे. जर तुम्ही KYC पूर्ण केली नाही तर तुमचा मार्चचा हप्ता अडकू शकतो. पुढचे पैसेही तुमचे म्हणजेच की पुढचे जे हप्ते चालू आहेत ते सुद्धा बंद होऊ शकतात. म्हणजेच की KYC केली तर पैसे मिळण्याची शक्यता आहे. ओके, आता मार्चचा हप्ता नक्की कधी येणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ओके, सी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारने एक्झॅक्ट डेट अजून तर दिलेली नाही आहे, पण करंट सिनारिओ आणि अपडेटनुसार जर सांगायचं झालं 25 एप्रिल ते 5 मे दरम्यान तुम्हाला पैसे येण्याची शक्यता आहे. का? कारण की 30 एप्रिलनंतरच फायनल व्हेरिफिकेशन कंप्लीट होणार. ओके, म्हणजे की एप्रिल एंड नंतरच पैसे तुम्हाला आता मिळणार. ओके, त्यामुळे पैसे केव्हा रिलीज होणार? एप्रिल एंड, जेव्हा KYCची तारीख संपणार त्याच्यानंतरच हे पैसे रिलीज होणार. ओके, आता अजून एक प्रश्न आहे की 3000 येऊ शकतात का डबल पेमेंट. ओके, सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे. मार्च प्लस एप्रिल मिळून 3000 येणार आहेत का? अशी शक्यता आहे, पण फक्त त्याच महिलांना ते मिळू शकतात ज्यांनी KYC कंप्लीट केलेली आहे, ज्यांचा लाडकी बहीण योजनेचे डॉक्युमेंट सगळा डेटा जो आहे तो करेक्ट आहे. ओके, म्हणजे सर्वांना नाही मिळणार, फक्त एलिजिबल महिलांनाच पैसे मिळणार. ओके, आता पैसे कोणाचे अडकणार? ओके, सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे हा. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमचं KYC इनकम्प्लीट आहे, आधार मिसमॅच आहे, म्हणजेच की आधारवरची इन्फॉर्मेशन, बँकेची इन्फॉर्मेशन चुकीची आहे थोडी, किंवा बँक अकाउंट तुमचं इनॲक्टिव्ह आहे, त्यात पैसे काहीच नाही आहेत, तर तुमचे पैसे होल्डवर जाऊ शकतात. म्हणजेच की छोटीशी चूक आणि तुमचं वितरण म्हणजे जे 1500 रुपये येतात तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे ते थांबू शकतात. ओके, त्यामुळे महिलांनो क्लिअर तुम्हाला एवढंच सांगेल, मार्चचा हप्ता अजून पेंडिंगवर आहे. 30 एप्रिल नंतरच क्लिअर पिक्चर येईल आणि एप्रिल एंड ते मे स्टार्टिंगमध्ये तुम्हाला पैसे येण्याची जास्त शक्यता आहे. ओके, KYC कंप्लीट असेल तुमची तर मार्चचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये नक्की येईल. ओके, जर तुम्हाला अजूनही मार्चचा हप्ता मिळाला नसेल तर कमेंटमध्ये तुम्ही पेंडिंग म्हणून अशी कमेंट लिहा. ओके, आणि अशाच अपडेटसाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके, धन्यवाद.